आपण बघतोय बावधन पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणावर मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस याबद्दल माध्यमांशी बोलतायत। तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 523/25 BNS 318/4 316/535 म्हणजे जुनं भादवी 409 420 आणि 34। सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा 40 एकर येथली दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले 6 कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भादवीखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम काय याच्यामध्ये लावण्यात आले सर? तारूंचा काय रोल होता यामध्ये? BNS 316/5 BNS 318/4 आणि 35 या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला। सर तेजवानीचा रोल काय होता आणि तारूंनी कशा पद्धतीने खरेदी केले, किती जणांच्या सह्या झालेल्या? यामध्ये शीतल तेजवानी जे आहे या पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आहेत। यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया LLP तर्फे जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ती लिहून घेतलेली आहे। त्या ते दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे। पार्थ पवारांचं नाव येतंय का यामध्ये? त्यांचा काही संबंध आला? सध्या दिलेल्या फिर्यादीच्या कंटेंटवरून पुढील पेपर्स मागवून तपासाअंती त्याबाबत माहिती देता येईल। पण आता जो पत्ता सापडला आहे ह्या दस्त नोंदणीत अमेडिया कंपनीचा, तो पार्थ पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी जुळतं। मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का तुमच्याकडनं? फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल। सर तारूंचा काय संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येते का, असं काही तपासात निष्पन्न होतंय का किंवा तक्रारीत आहे का? तारू सब रजिस्ट्रार होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे। इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन अंती सांगू शकतो। सर हिंदी में कलम सांगा। BNS 318/4 316/5 आणि 3/5। सर याच्यामध्ये जी प्रारंभिक तक्रार करण्यात आलेली आहे त्या तक्रारीमध्ये काय म्हटले की फक्त शासनाची फसवणूक झाली आहे, याच्यामध्ये नक्की कोण कोण सहभागी आहे, कसं ठरलं हे आणि कसं झालं नक्की? मी सांगितलं ना तुम्हाला, शासनाच्या दस्ताचं आवश्यक तेवढं शुल्क जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं भरून न घेता कमी भरून घेतलं आणि फसवणूक झालेली आहे। पण या DCR देतो मी आपल्याला। या जमिनीचा खरेदी होती का, म्हणजे करता येते का, असं काय होतं का, किंवा ती बळजबरीने केली किंवा कुठल्यानी केली असं तपासात ती सांगता येईल। तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी उडवण्यासंदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काही ते काही तपास होणार की नाही याच्यात? प्रायमा फेसी फिर्याद सब रजिस्ट्रार लोकसेवकाची आहे जी चीटिंग खाली आहे। फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये या बाबी निश्चित केल्या जातात। पण फसवणूक कोणी केली? सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर 2 यांनी फसवणूक केलेली आहे। तपासाअंती अधिकचं बाब निष्पन्न होतील। ठीक आहे, थँक्यू। पार्थ पवारांचा काय तपास होणार की नाही? फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये या बाबींचं उत्तर दिलं जाईल। ठीक बरं झाले।